एवढाच पॉइंट आहे माझा. हे बघ, मला ना बुवांबद्दल थोडं तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचं? मला एक सांग, एवढ्या स्ट्रेसमध्ये जर बुवा असतील तर देर इज अ चान्स की त्यांनी ड्रिंक केली असेल. हो म्हणजे असं काही झाल्यावर पितात ते. हां, आणि मग ड्रिंक केल्यानंतर ते युजली बिहेव कसे करतात, म्हणजे कुठल्या गोष्टींवर कसे रिॲक्ट करतात? काय नाही, ते जाऊन दारू पितात, मग घरी यायला निघतात आणि मग रस्त्यात कुठेतरी पडतात. एक्झॅक्टली. लेट्स अज्युम की असंच झालं असेल. पण मग ठीक आहे, झालं असेल असं, पण तुम्हाला म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की सी, आय डोंट नो एक्झॅक्टली, बट मला असं फील होतंय की बुवा दारू पिले असतील, त्यानंतर ते घरी जायला निघालेही असतील, पण मग ते बेशुद्ध पडले असतील कुठेतरी आणि त्या अवस्थेत त्यांना कोणीतरी किडनॅप केलं. बुवांना कोणी का किडनॅप करत? ते एकतर कोणाच्या आदत मदत नसतात, ते कोणाशी वाद सुद्धा घालत नाही, मग का कोणी किडनॅप करेल बुवांना? नाही नाही नाही, ते सगळं करेक्ट आहे, ते मान्य आहे मला, पण ते सापडतच नाहीये, तर याचा अर्थ असा आहे की त्यांना कोणीतरी गायब केलंय, एवढं नक्की. तू एक काम कर, व्यवस्थित वेळ घे, विचार कर, आणि ह्या सगळ्यावर तुला काय वाटतं ते मला सांग. म्हणजे मी पण विचार करतो, कारण कसं आहे बघ, बुवांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तो माणूस खूप महत्वाचा आहे ज्याने सगळं केलं. बघ, तुला काही कळलं तर मला कळव ना. ठीक आहे. राणी, थँक्स. कशासाठी? फर्स्ट ऑफ ऑल, तू माझ्या एका कॉलवर धावत आलीस म्हणून, त्यानंतर माझ्या पाठीला औषध लावून दिलंस तू, रतनला सांगून माझ्यासाठी वस्तीत सगळ्या अरेंजमेंट्स केल्यात. थँक्यू सो मच फॉर दॅट. ठीक आहे. आणि तुला भीती वाटत असेल तर मी येऊ का सोडायला घरी? काही गरज नाहीये. बरं ठीक आहे, रतनला पाठवू का सोबत? मी म्हंटल ना मी जाईन. हे बघ राणी, जे काही घडलंय त्यानंतर रिस्क घेणं बरोबर नाहीये. हवं तर मी तुझ्या मागे मागे चालतो, तू पुढे चाल. हां, मी तुझ्याशी काहीच बोलणार नाही, पण प्लीज मला येऊ दे, प्लीज. ठीक आहे, पण मला नकोय ते विषयावरती अजिबात बोलायचं नाही. अजिबात नाही बोलणार, मी नाही बोलणार. आपण निघूया का? तुला उशीर होईल. चला.